नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. 8वीच्या मुलीला पाढीनं आल्यानं अमानुष मारहाण, नवी मुंबईत शिक्षिकेवर गुन्हा दाखल, रबाळे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल. सुवर्णदुर्ग किल्ल्यावर स्वच्छता मोहीम संपन्न, प्लास्टिक मुक्त गड किल्ल्यांचा नवा दृढ संकल्प, प्रदूषण नियंत्रण मंडळाचा मोठा पुढाकार. एपीएमसी बाजारात खजुरांची मोठी आवक, रमजानसाठी सुकामेव्याची भव्य बाजारपेठ सजली, ग्राहकांकडून खजुराच्या मागणीत मोठी वाढ. आणि लांजा पोलीस ठाण्यात साहित्य वाटप, नागरिकांसाठी बसवण्याची उत्तम सोय, रत्नागिरी जिल्ह्यात साहित्याचं वाटप. पाहुयात सविस्तर वृत्त. नवी मुंबईत गोठिवली गावात एका संतापजनक घटनेत पाढेपाठ नसल्यामुळे 8वीच्या विद्यार्थिनीला शिक्षिकेने लाकडी काठीनं बेदम मारहाण केली. रुपाली थवी असं या शिक्षिकेचं नाव असून तिने रागाच्या भरात मुलीच्या हातावर सुमारे 20 ते 40 वेळा प्रहार केल्याचा गंभीर आरोप आहे. या अमानुष मारहाणीमुळे चिमुकलीचा हात प्रचंड सुजला असून तिला तीव्र शारीरिक वेदना सहन कराव्या लागत आहेत. पीडित मुलीची आई पूनम वडके यांनी या प्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. धक्कादायक म्हणजे पालकांनी विचारणा केली असता शिक्षिकेने दिलगिरी व्यक्त करण्याऐवजी उद्धट उत्तर देत पालकांनाच सुलावलंय. या तक्रारीनंतर पोलिसांनी शिक्षिकेवर गुन्हा दाखल करून कसून तपास सुरू केलाय. प्रकरणाचं गांभीर्य ओळखून ठाणे जिल्हा बाल संरक्षण विभागाने देखील या संपूर्ण घटनेची दखल घेतली आहे. बाल संरक्षण कायद्याअंतर्गत संबंधित शिक्षिकेवर आता कडक कायदेशीर कारवाई होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते. या प्रकारामुळे परिसरातील पालकांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे. 14/2/26 तारीख को एक ट्यूशन टीचर ने उनके ट्यूशन में एक लड़की को मारहाण किया था। वो तकरार रबाळे पुलिस स्टेशन में 15 तारीख को आई थी। वो तकरार हमने लिखित में ले ली है और उस पे रबाळे पुलिस स्टेशन की ओर से कार्रवाई शुरू है। कितना मारा था? उन्होंने अपने पास तकरार दिया है कि ट्यूशन टीचर ने मारहाण किया है। वैसे अपन ने तकरार क्या वजह से उसकी वजह ऐसी थी कि वो पाड़े पाठ नहीं किए थे, उसने टेबल जो है टेबल पाठ नहीं किए थे, इसीलिए ट्यूशन टीचर ने उनको मारहाण किया है। तो हम उस पे कारवाई कर रहे हैं। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील रॉयल गोल्डफील्ड रिसॉर्टमध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीनं भव्य आंतरकार्यालयीन क्रीडा स्पर्धांचं उत्साहात आयोजन करण्यात आलं आहे. गेल्या 25 वर्षापासून सातत्यानं आयोजित होणाऱ्या या क्रीडा स्पर्धेत यंदा क्रिकेट, कॅरम, व्हॉलीबॉल आणि बॅडमिंटन सारख्या विविध खेळांचा समावेश करण्यात आला आहे. यावेळी मंडळाचे अध्यक्ष सिद्धेशदादा कदम आणि सदस्य सचिव एम देवेंद्र सिंग यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमादरम्यान सर्व उपस्थितांना मार्गदर्शन करताना धावपळीच्या दैनंदिन जीवनात नियमित व्यायामाचं महत्त्व विशेषत्वानं अधोरेखित करण्यात आलं. व्यायामामुळे शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक प्रसन्नता आणि कामातील कार्यक्षमता वाढते असा मोलाचा संदेश यावेळी देण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील ऐतिहासिक किल्ले सुवर्णदुर्ग येथे मानाचा मुजरा हटवूया कचरा हा गडकिल्ले स्वच्छता आणि संवर्धन उपक्रम अतिशय उत्साहात पार पडला. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीनं आयोजित या मोहिमेचं उद्घाटन राज्याचे मंत्री योगेश कदम, मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम आणि सदस्य सचिव एम देवेंद्र सिंग यांच्या हस्ते करण्यात आले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून राज्यातील 11 युनेस्को नामांकित गडकिल्ल्यांवर ही महत्त्वपूर्ण मोहीम सध्या राबवण्यात येत आहे. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त आज आम्ही दापोली या ठिकाणी सुवर्णदुर्ग किल्ल्यावर जो मागच्या महिन्यामध्ये हिंदुत्व सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे गड किल्ले स्वच्छता मोहीम मानाचा मुजरा हटवूया कचरा आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून त्याचं अनावरण झालेलं, त्याचा एक प्रतिकात्मक आज इथे सुवर्णदुर्ग किल्ल्यावर आज या ठिकाणी मी आणि त्याचबरोबर आपले राज्याचे राज्यमंत्री या ठिकाणीचे आमदार योगेशजी कदम, त्याचबरोबर MPCBचे मेंबर सेक्रेटरी सदस्य सचिव यांच्या माध्यमातून आज सुवर्णदुर्ग किल्ल्यावर इथे याची सुरुवात केलेली आहे. फक्त हाच किल्ला नाही तर आपल्या राज्यातले 11 किल्ले
आणि इतर राज्यातला एक किल्ला ज्यांना युनेस्कोनी हेरिटेज स्टेटस प्राप्त झालेला आहे, या किल्ल्यांचं 100% संवर्धन, त्याचबरोबर या किल्ल्यांवर स्वच्छता मोहीम, हे तिकडचे जे शिवप्रतिष्ठान आहेत या सगळ्यांना सोबत घेऊन आपण या किल्ल्यांचं MPCBच्या माध्यमातून त्याचं संवर्धन आणि त्याचं स्वच्छता ठेवण्याचा एक उपक्रम MPCBने हाती घेतलेला आहे. तर हे फक्त दाखवण्यापुरतं नाही, तर फक्त पुढच्या पिढीला आपण जास्तीत जास्त महाराजांचं जे वैभव आहे हे कसं जपून ठेवायचं, त्या अनुषंगाने आदरणीय शिंदे साहेबांच्या माध्यमातून आणि त्यांच्या पुढाकाराने, त्यांच्या आदेशाखाली, त्यांच्या मार्गदर्शनाखाली MPCBने हा उपक्रम हाती घेतलेला आहे. सुरुवात आपण अनेक किल्ल्याने ऑलरेडी केलेली आहे, पण आज 19 फेब्रुवारी शिवजयंतीच्या निमित्ताने आपण आज सुवर्णदुर्ग किल्ल्यावर आलेलो आहोत. आपण पाहताय की इकडच्या नागरिकांमध्ये सुद्धा एक उत्साह आहे आणि तो उत्साह पूर्ण राज्यामध्ये नाही तर पूर्ण देशामध्ये, तर पूर्ण जगभरामध्ये आपल्या महाराजांच्या प्रती आहेच. तो उत्साह आणि तेच मार्गदर्शन हे आपल्याला टिकवून ठेवण्यासाठी आपण ही सुरुवात केलेली आहे. या माध्यमातून नवी मुंबई महानगरपालिकेची पहिली ऐतिहासिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. या महत्त्वपूर्ण सभेत राजकीय संघर्ष टोकाला पोहोचण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षनेते पद, परिवहन समिती सदस्य आणि स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीवर अधिकृत शिक्कामोर्तब होणार आहे. विशेषतः परिवहन समितीच्या 12 जागांसाठी शिवसेना आणि भाजप या दोन्ही मातब्बर पक्षांनी आपले सक्षम उमेदवार मैदानात उतरवल्यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार आहे. ही निवडणूक बिनविरोध न होता शिवसेना विरुद्ध भाजपचा थेट अटीतटीचा सामना पाहायला मिळणार आहे. महापालिकेतील सत्ता समीकरणांच्या आणि भविष्यातील राजकारणाच्या दृष्टीने ही पहिलीच सभा अत्यंत कळीची मानली जाते. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. वाढत्या हवेच्या आणि पर्यावरणाच्या प्रदूषणानं नागरिकांचे आरोग्य पूर्णपणे धोक्यात आले. या गंभीर पार्श्वभूमीवर नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने आता कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. शहराच्या वाढत्या प्रदूषणावर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी आणि ठोस उपाययोजना सुचवण्यासाठी एक विशेष समिती तातडीनं गठीत करण्यात आली आहे. महापौर सुजाता पाटील यांनी वाढत्या प्रदूषणाची गांभीर्यानं दखल घेत विशेष समिती स्थापन करण्याचे स्पष्ट आदेश प्रशासनाला दिले आहेत. ही समिती शहरातील प्रदूषणाची नेमकी कारणे शोधून त्यावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी एक कृती आराखडा तयार करणार आहे. सध्या महानगरपालिकेकडून प्रदूषणाबाबत विविध स्तरावर उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू झाली असून औद्योगिक क्षेत्र आणि धूळ निर्मिती करणाऱ्या बांधकामांवर विशेष लक्ष दिलं जात आहे. प्रदूषणाच्या बाबतीत आपण एक समिती गठीत करणार आहोत आणि ऑलरेडी याच्याविषयी आयुक्तांशी माझं बोलणं झालेलं आहे. एअर पोल्युशन संदर्भात त्यांनी काही नॉर्म्स सांगितलेले आहेत प्रदूषणासंदर्भात आणि त्याच्याविषयी योग्य त्या कारवाई करण्याचं आम्ही त्यांना आदेशित केलेलं आहे. नवी मुंबईत सध्या भाजपमधील अंतर्गत राजकीय युद्ध चांगलंच पेटलंय. आमदार मंदा म्हात्रे यांच्या नियोजित रुग्णालयाच्या भूखंडावरून हा वाद उफाळून आलाय. भाजपच्याच एका मोठ्या गटानं या प्रकल्पाला कडाडून विरोध दर्शवला आहे. हे रुग्णालय खेळाच्या हक्काच्या मैदानात उभारले जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून हे मैदान वाचवण्यासाठी स्थानिक खेळाडू आणि बेलापूरमधील ग्रामस्थ अत्यंत आक्रमक झाले आहेत. या भूखंडाचं वाटप त्वरित रद्द करण्याच्या मागणीसाठी नवी मुंबई महापालिका मुख्यालयासमोर जोरदार निदर्शने आणि आंदोलन करण्यात आले. हा संघर्ष आता नेमके कोणते वळण घेणार आणि पालिका प्रशासन यावर नेमका काय अंतिम निर्णय देणार याकडे आता संपूर्ण शहराचं लक्ष वेधलंय. नवी मुंबईतील सायन पनवेल महामार्गावर आज सकाळपासून प्रवाशांना भीषण वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. CBD बेलापूर ते नेरूळ दरम्यान वाहनांच्या लांब रांगा लागल्या. वाहनांचा वेग कमालीचा मंदावला. बेलापूर उरण फाटा ते नेरूळ या मार्गावर ही गंभीर परिस्थिती निर्माण झाल्यानं कामावर जाणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. विशेषतः ऐन गर्दीच्या वेळी ही कोंडी झाल्यामुळे अनेक नागरिक तासनतास रस्त्यावर अडकून पडले. या कोंडीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे हा रस्ता पूर्णपणे गजबजला. वाहतूक पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. दरम्यान प्रशासनाकडून वाहन चालकांना या मार्गावरून प्रवास न करता पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन करण्यात आले. नवी मुंबईतील APMC बाजारात रमजानच्या पार्श्वभूमीवर जगभरातील दर्जेदार खजूर आणि सुक्या मेव्याची मोठी आवक झाली आहे. अफगाणिस्तान, सौदी अरेबिया, इराण आणि ट्युनिशिया येथून
आयात केलेले प्रीमियम खजूर हिंदिया ट्रेडिंग कंपनी मार्फत विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत। कंपनीनं थेट बागांमधून शेतकऱ्यांकडून निवडलेले अजवा, सफावी, मजाफती आणि मेहजूल यांसारख्या उच्च दर्जाच्या खजुरांना घाऊक आणि किरकोळ बाजारात मोठी मागणी आहे। रमजानमध्ये इफ्तारसाठी खजुरांचा अनन्यसाधारण महत्त्व असल्यानं व्यापाऱ्यांची आणि ग्राहकांची मोठी गर्दी बाजारात होतीये। खजुरांसोबतच अफगाणिस्तानातील सुकी अंजीर, मनुका आणि जर्दाळू देखील आकर्षणाचे केंद्र ठरत आहेत। नैसर्गिक ऊर्जा आणि पोषक तत्वांनी समृद्ध असल्यानं हे खजूर आरोग्यासाठी उत्तम मानले जातात। थेट आयात केल्यामुळे स्पर्धात्मक दरात ही उत्पादने उपलब्ध असून आगामी काळात व्यापारात अधिक वाढ होण्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तवला। या दर्जेदार उत्पादनांना आगमनामुळे नवी मुंबईतील APMC मसाला बाजार सध्या पूर्णपणे गजबजला। रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा पोलीस ठाण्यात क्रेडिट एक्सेस इंडिया फाउंडेशनच्या वतीनं सामाजिक विकास कार्यक्रमांतर्गत महत्त्वपूर्ण मदत करण्यात आली आहे। पोलीस ठाण्यात येणाऱ्या सामान्य जनतेच्या सुविधेसाठी संस्थेकडून मोठ्या संख्येनं खुर्च्या, स्टीलची बाकडी आणि बॅरिकेड्स यांसारख्या उपयुक्त साहित्याचं वाटप करण्यात आलं। गेल्या 5 वर्षांपासून हे फाउंडेशन रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, विविध पोलीस स्टेशन आणि शाळा महाविद्यालयांना आवश्यक भौतिक वस्तूंचा सातत्यानं पुरवठा करत आहे। या स्तुत्य उपक्रमांतर्गत केवळ लांजाच नव्हे तर चिपळूण, दापोली, सावर्डे, देवरुख, नाटे, राजापूर आणि संगमेश्वर अशा जिल्ह्यातील सर्व प्रमुख पोलीस स्टेशनमध्ये नागरिकांसाठी बसण्याची उत्तम व्यवस्था उपलब्ध झाली आहे। पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना आणि सामान्य जनतेला बराच वेळ ताटकळत उभे राहावे लागू नये या सामाजिक उद्देशानं फाउंडेशननं हे ठोस पाऊल उचललं आहे। आज लांजा पोलीस स्टेशनमध्ये क्रेडिट ॲक्सेस इंडिया फाउंडेशन या कंपनीच्या अंतर्गत CSR प्रोग्राम पार पडला। त्या CSR प्रोग्राममध्ये लांजा पोलीस स्टेशनला पब्लिकला वापरात येईल असे 2 3 सीटर चेअर्स, 50 नीलकमल चेअर्स आणि 10 बॅरिकेड हे देण्यात आलेले आहेत। क्रेडिट ॲक्सेस ग्रामीण लिमिटेड हे रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मागील 6-7 वर्षापासून कार्यरत आहे आणि त्याच अनुषंगाने या तिन्ही जिल्ह्यामध्ये जवळजवळ 20 ते 22 पोलीस स्टेशनला त्यांच्या गरजेनुसार आत्तापर्यंत असं वाटप झालेलं आहे। तसंच शाळा आणि विद्यालयांना त्यांच्या गरजेनुसार आणि त्यांना वापरात येईल असे कार्यक्रम आम्ही पार पाडलेले आहेत। आज छान असा कार्यक्रम राबवला त्याबद्दल लांजा पोलीस स्टेशनचे श्री बगळे साहेब तसेच DYSP श्री कदम साहेब यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि भविष्यात आणखीन ज्या काही गरज असेल त्या अनुषंगाने कंपनी इथून पुढेसुद्धा कार्यरत राहील। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दैदिप्यमान जीवनावर आधारित शिवराज्यभूषण हे भव्य महानाट्य सध्या कोकणात आकर्षणाचं केंद्र ठरत आहे। माझा वेंगुर्ला आणि श्री शिवराज मंच मालवण यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित या महानाट्याचा दिमागदार प्रयोग नुकताच वेंगुर्ला शहरात संपन्न झाला। किल्ले सिंधुदुर्गच्या साक्षीनं आणि कोकणच्या पवित्र मातीत स्थानिक 71 तरुण कलाकारांनी एकत्र येत शिवरायांच्या शौर्याचा इतिहास पुन्हा एकदा जिवंत केलाय। या महानाट्यात प्रभावी संवाद, अंगावर रोमांच उभे करणारी युद्धदृश्ये आणि स्वराज्याच्या संघर्षाची गाथा अत्यंत खुबीनं साकारण्यात आली आहे। केवळ मनोरंजनच नव्हे तर शिवरायांचा प्रेरणादायी इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवणं हा या संपूर्ण उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे। या प्रयोगाला प्रेक्षकांनी प्रचंड गर्दी करत टाळ्यांच्या कडकडाटात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। शिवजयंतीच्या या सुमुहूर्तावर हे नाटक, हे महानाट्य स्थानिक 80 कलाकारांनी मालवण आणि कुडाळ आणि सिंधुदुर्गमधल्या सादर केलेलं आज आम्हाला हा बहुमान मिळालेला आहे की शिवजयंतीच्या दिवशी आम्ही ही नाट्यकलाकृती, महानाट्य कलाकृती आम्ही सादर करू शकलो। यामध्ये तब्बल 80 कलाकार आहेत, घोडे आहेत आणि ChatGPT आहे। टेक्निकचा अतिशय सुरेख वापर केलेला आहे आणि या नाटकाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे यामधले तंत्रज्ञ म्हणा, याच्यातले सर्व कलाकार म्हणा, सर्वच्या सर्व स्थानिक आहेत। आणि त्याहीपेक्षा एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे या नाटकासंदर्भात की छत्रपतींचा जो जागर आहे, जो जाज्वल्य पराक्रमाचा जागर आहे, जो कविभूषणांनी त्यांच्या छंदातून, त्यांच्या शिवराजभूषण किंवा शिवभूषण या काव्यग्रंथातून जगासमोर आणलेला आहे, तेवढा वीररस कोणताही कवी कोणत्याही राजावरती निर्माण करू शकलेला नाही। तो वीररस, तो हा वीररसाचा जागर आज आम्ही आपल्यासमोर सादर केलेला आहे। हे तुम्ही बघा। आणि आज माझी इथे स्टुडंट आलेली आहे, म्हटलं तुला आठवलं का ग शिवाजी महाराजांचा इतिहास? नुसतं रोटे लर्निंग होत नाही, हा प्रत्यक्ष हा जो आज महानाट्य झालंय
हे मुलांनी डोक्यात ठेवायचं. आणि आजच्या पिढीला सुद्धा शिवाजी महाराजांनी ह्यांच्या पूजेत असे हे आपले शिवाजी महाराज न भूतो न भविष्यते. नमस्कार करते पुन्हा. आणि सगळ्यांचा अप्रतिम अभिनय. अगदी आम्हाला म्हणजे मी तर रडतच हा सगळा एपिसोड बघितला. खूप भारावून गेलो आम्ही. किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची 396वी जयंती अत्यंत उत्साहात आणि दिमाखात साजरी करण्यात आली. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभरातून हजारो शिवभक्त रायगडावर दाखल झाले होते. संपूर्ण किल्ला परिसर भगव्या झेंड्यांनी आणि जय भवानी जय शिवाजी अशा उत्स्फूर्त जयघोषांनी दुमदुमून गेला होता. गडावर सर्वत्र आनंदाचे आणि चैतन्याचे वातावरण पाहायला मिळाले. याच मंगलदिनी शिवभक्तांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. रायगड किल्ल्याच्या ऐतिहासिक वारशाचे जतन आणि संवर्धनासाठी महाराष्ट्र शासनाने पुरातत्व विभागाला तब्बल 11 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. प्रशासनाकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार सध्या गडावर संवर्धनाचे काम प्रगतीपथावर असून हा ऐतिहासिक गड लवकरच नव्या तेजात झळकणार आहे. महाराष्ट्र सरकारने किल्ल्याच्या संवर्धनासाठी आणि जतनासाठी 11 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. त्यापैकी 7 करोड 34 लाख आपल्याकडून खर्च झाले आणि त्यामध्ये गडावर असलेले जे काही वाडे आहेत जे त्यांचं उत्खनन करून त्याचं संवर्धन चालू केलेलं आहे. आणि तसंच नगरखाना जो आहे त्याचे आपण आता रिसेंटली तेही आपण घेतो आहोत. आणि यावर्षी विशेषतः आपण फक्त आणि फक्त राज दरबार, राणी महल आणि मनोरे यावरच लक्ष केंद्रित करणार आहोत. आणि त्यासाठी आपण अतिरिक्त निधीची आपल्याला आवश्यकता आहे. म्हणून आपण महाराष्ट्र सरकारला पुन्हा 30 कोटीची मागणी केलेली आहे. कदाचित ते मिळण्याची शक्यता आहे आणि त्यामध्ये आपण ही गुरुवारी इथे सर्व कामे आपण करू आणि किमान जे आहे त्याचं जतन करूया ही अपेक्षा. माणगाव तालुका सकल मराठा समाजातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे ऐतिहासिक शस्त्र प्रदर्शन हे होते. नव्या पिढीला शिवरायांच्या जाज्वल्य इतिहासाची, पराक्रमाची आणि अद्वितीय युद्ध कौशल्याची माहिती मिळावी या उद्देशाने क्षत्रिय मराठा भवन येथे हे विशेष प्रदर्शन भरवण्यात आले. यामध्ये शिवकालीन तलवार, ढाल आणि विविध प्राचीन शस्त्रांची माहिती तज्ञांनी विद्यार्थ्यांना दिली. कार्यक्रमाची यशस्वी सुरुवात किल्ले रायगड येथून आणलेल्या पवित्र शिवज्योतीने झाली. या निमित्ताने माणगाव शहरात भव्य शोभायात्रा काढण्यात आली, ज्यात शालेय विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प्रांताधिकारी डॉक्टर संदीपान सानप यांच्यासह अनेक मान्यवरांनी या सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सकल मराठा समाजाचे अध्यक्ष राजू मोरे यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. खेड तालुक्यातील वेरळ येथील श्री समर्थ कृपा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची 396वी जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी पंचायत समिती सदस्य संग्राम कदम आणि राष्ट्रीय कबड्डी पंच शरद भोसले यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. इयत्ता 4थीच्या अर्णव महागावकर याने दिलेल्या वीरश्रीपूर्ण शिवगर्जनेनं संपूर्ण वातावरण शिवमय झाले. शाळेतील बालकलाकारांनी राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवराय आणि संभाजी महाराज यांची हुबेहूब वेशभूषा साकारून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांनी पोवाडे, ऐतिहासिक नृत्य आणि भाषणांमधून शिवरायांचा गौरवशाली इतिहास प्रभावीपणे मांडला. शिक्षणासोबतच संस्कारांची रुजवणूक करणे काळाची गरज असल्याचं मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केलं. या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष सुयश पाष्टे, प्राचार्य डॉक्टर S.S. अली आणि सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते. सुचिता मनवळ आणि सिद्धी पालांडे यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं. या सोहळ्यामुळे वेरळ परिसरात नवचैतन्याचं वातावरण निर्माण झालं होतं. खेड तालुक्यातील चाकाळ येथे हनुमान मित्र मंडळाच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडला. या नव्या कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. शिवजयंतीच्या निमित्तानं हा सोहळा पार पडल्यानं परिसरात उत्सवी आणि भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं. कार्यक्रमाला पंचायत समिती सदस्य संग्राम कदम, रवींद्र रेवाळे, शिवसेना शिंदे गटाचे चिचघर शाखा प्रमुख सावंत, संघटक अजित चव्हाण, शाखा प्रमुख महेंद्र जाधव, ग्रामसेवक पोलीस पाटील विकास वाडकर, माजी सरपंच प्रीती कुंभाडकर यांच्यासह तरुण मित्रमंडळ आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमासाठी अनेक देणगीदारांनी हातभार लावला. संग्राम कदम यांनी कार्यालयासाठी दरवाजाच्या ग्रिल दिल्या. अजित चव्हाण यांनी कार्पेट व्यवस्था आणि घड्याळ दिले. देवेंद्र चव्हाण यांनी पंखा तर ओमकार उतेकर यांनी शिवराज्याभिषेकाचा फोटो भेट म्हणून दिला. या कार्यक्रमाची सांगता सायली जाधव यांचा वाढदिवस आणि किशोर थेराडे यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन करण्यात आला. या उपक्रमामुळे गावात सामाजिक एकजूट आणि सांस्कृतिक भावना अधिक दृढ झाल्याची प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्त केली. खेड तालुक्यातील साकाळे ग्रामपंचायत कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. या सोहळ्यानिमित्त संपूर्ण ग्रामपंचायत परिसर भगव्या ध्वजांनी आणि रांगोळीने सजवण्यात आला होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाराजांच्या प्रतिमेचं विधिवत पूजन करण्यात आलं. यावेळी माजी सरपंच श्रद्धा भिलारे यांच्यासह ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य आणि मोठ्या संख्येनं ग्रामस्थ उपस्थित होते. शिवरायांच्या जाज्वल्य इतिहासाचा गौरव करत मान्यवरांनी आपल्या भाषणातून उपस्थितांना मार्गदर्शन केले. स्वराज्याचा वारसा आणि विचारांची जोपासना करण्यासाठी अशा कार्यक्रमांचं महत्त्व असल्याचं यावेळी अधोरेखित करण्यात आलं. साकाळी गावातील तरुण मंडळी आणि महिलांनी देखील या सोहळ्यात हिरिरीनं सहभाग घेतला होता. ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढली असून संपूर्ण तालुक्यात या सोहळ्याचं मोठं कौतुक होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. गुहागरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्तानं पालखी नृत्याचा भव्य सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न झाला. शिमगोत्सवापूर्वीच ढोल सनईच्या सुरांनी आणि पालखी नृत्याच्या ठेक्यानं गुहागर शहर न्हावून निघालं होतं. छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ आणि छत्रपती संभाजी महाराज यांची प्रतिमा असलेली पालखी खांद्यावर नाचवत शिवभक्तांनी मोठा जल्लोष केला. शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीनं आयोजित या पालखी नृत्य स्पर्धेत चालू झोका दे ग मैना या गीतावर पालखी डोलवतानाचा थरार उपस्थितांनी अनुभवला. पारंपरिक वेशभूषा, आकर्षक देखावे आणि ढोल ताशांच्या गजरानं सर्वांचे लक्ष वेधले. या ऐतिहासिक सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी गुहागरमध्ये हजारो रसिकांची मांदियाळी जमली होती. मध्यरात्रीपर्यंत रंगलेल्या या स्पर्धेत तरुण पिढीचा उत्स्फूर्त सहभाग विशेष लक्षवेधी ठरला. कळंबोली येथील सेंट जोसेफ हायस्कूलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावानं साजरी करण्यात कळंबोली येथील सेंट जोसेफ हायस्कूलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावानं साजरी करण्यात आली. पारंपरिक पोशाख परिधान केलेल्या विद्यार्थ्यांनी ढोल ताशांच्या गजरात आणि जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषानं संपूर्ण शाळा परिसर मंत्रमुग्ध करून सोडला. कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात मुख्याध्यापिका फरजाना तुंगेकर यांच्या शुभ हस्ते शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि दीप प्रज्वलनानं झाली. यावेळी विद्यार्थ्यांनी पोवाडा, नाट्यमय सादरीकरणे आणि ओघवत्या भाषणांद्वारे शिवरायांच्या अजोड पराक्रमाला आणि स्वराज्य स्थापनेतील महान योगदानाला उजाळा दिला. विविध देशभक्तीपर गीते आणि नृत्याविष्कारांनी कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढवली. राष्ट्रगीतानं या सोहळ्याची दिमाखात सांगता झाली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम आणि गौरवाची भावना प्रबळ झाली. छत्रपती शिवाजी महाराजांची 396वी जयंती साजरी होत असताना रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात शिवऊर्जा मित्रमंडळाच्या वतीनं ऐतिहासिक उपक्रम पार पडला. महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या घोसाळा गडावर असलेल्या जुन्या ऐतिहासिक तोफेला पुनरुज्जीवित करण्यात आले असून सरकेल कान्होजी आंग्रे यांचे 9वे वंशज सरकेल रघुजी राजे आंग्रे यांच्या हस्ते तोफ गाड्यांचे लोकार्पण करण्यात आले. येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात महाराजांना मुजरा करत हा सोहळा पार पडला. यावेळी गडावरील ऐतिहासिक वास्तूंचे दर्शन घेण्यात आले. गडावर असलेल्या पाण्याच्या टाक्या, टकमक टोक, पाण्याचे डोह तसेच परकीय सेनेवर लक्ष ठेवण्यासाठी तयार केलेले छोटे झरोके यांची माहिती उपस्थितांना देण्यात आली. तसेच गडाची भक्कम तटबंदी, चोरवाट, कोरलेले चिरे आणि देवीच्या मूर्तींचा ऐतिहासिक वारसा जपण्याचा संदेश देखील या निमित्तानं देण्यात आला. शिवऊर्जा मित्रमंडळ अंधाराळी रोहा आणि वीरगड युवा प्रतिष्ठान घोसाळे यांच्या माध्यमातून आणि सगळ्या तरुण युवकांच्या आणि सगळ्या मावळ्यांच्या माध्यमातून तोफगाड्याचं संवर्धन आणि तोफगाडा गडावर आणून त्याचं आज लोकार्पण रघुजी राजे आंग्रे यांच्या हस्ते झालेला आहे. हा आम्हा सर्वांसाठी, सर्व शिवभक्तांसाठी एक अभिमानाचा क्षण आहे. मी रोहे तालुक्यातील या सर्व शिवप्रेमींचं मनापासून कौतुक करतो आणि हीच पिढी आहे जी हे सर्व पुढे घेऊन जाणार आहे. आणि रघुजीराजे आंग्रे, आपण आज आवर्जून वेळात वेळ काढून या कार्यक्रमासाठी आणि ह्या
तोफगाडा लोकार्पणासाठी उपस्थित राहिला, यासाठी दोन्ही मंडळांच्या वतीने मी आपले मनापासून आभार मानतो. तसं पाहायला गेलं तर या तोफांनी किंवा शस्त्रांनी स्वराज्याच्या रक्षणाकरता, संवर्धनाकरता आणि परकीय शत्रूंचं आक्रमण परतवून लावण्याकरता एक मोठं दायित्व निभावलेलं आहे. आणि ह्या शस्त्रांना कोणत्याही कालखंडामध्ये ऊर्जितावस्था प्राप्त होणं हे तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य असतं. आज घोसाळगडाच्या पायथ्याच्या सगळ्या ग्रामस्थांनी, आणखीन सगळ्या तरुणाईंनी मिळून ह्या शिवकालीन तोफांना जो गाडा बसवला, त्याच्यामुळे त्या शस्त्राचा मान राखला गेला आहे, त्या शस्त्राची आब राखली गेलेली आहे. आणि मला वाटतं हे सुद्धा एक प्रकारचं शिवकार्य आहे. नवी मुंबईतील कामोठे परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. दिशा परिस्पर्श सामाजिक संस्था यांच्या वतीनं सेक्टर 17 मधील मानस टॉवर परिसरात हा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला होता. दरवर्षीप्रमाणे यंदाही या उत्सवात हजारो शिवप्रेमींचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. कार्यक्रमाची सुरुवात महाराजांच्या प्रतिमेचं पूजन आणि सामूहिक अभिवादनानं करण्यात आली. शिवराय जय भीम. तर आपल्या संस्थेच्या मार्गदर्शकाली आमचे मोठे बंधू यांचे मार्गदर्शक आम्हाला हेच आहेत की जेणेकरून की आपण जे कार्यक्रम करू, जेणेकरता काहीतरी कोणाचा तरी गोरगरीब किंवा कोणाचा फायदा होऊ, हेच दादाची आम्हाला शिकवण आहे. आणि महाराजांची जी शिकवण आहे तीच आपण परंपरा सांस्कृतिक कार्यक्रम घेऊ, नाही तिथं काही राजकारणी करू. ते गोष्टी आम्हाला दादाही शिकवतो की जे करायचं आहे पण इथनं दिलं तर इथनं सांगू नका, या हाताने दिलं. हे दादाचे आमचं शिकवण आहे. आणि शिवजयंती ही आज पहिली लहान चालू केली, ती आज एवढी मोठी आहे, तर ते माझ्या मोठ्या बंधूंच्याच करीत आहे. त्यांचं हमेशा मार्गदर्शन आहे. आम्हाला एक आधारस्तंभ म्हणून आमच्या सदैव पाठीशी असतात की तुम्ही करा, काय हवंय ते तुम्ही एकदमपणे करा, ते पाठिंबा द्यायला मी आहे. नाही, आमचा पहिलेपासून आज आम्ही 15 वर्ष झाले जवळजवळ आम्ही आमची कळंबोलीमध्ये दहीहंडी पण अशाच प्रकारे सामाजिक उपक्रम आम्ही करत राहतो नेहमी. आणि हा माझा लहान भाऊ आहे अजय, ह्यालाही असे एक 5-7 वर्षापासून म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांवरती पहिलेपासून प्रेम आहे. त्या प्रेमापोटी तो मला नेहमी बोलायचा, भाई मला जयंती करायची लहानपणापासून. तर मग यांनी जवळजवळ 6-7 वर्ष झाले कंटिन्यू अशी छोटीशी मूर्ती लावून सुरुवात केली. आज करता आज एवढा मोठा प्रोग्राम केला ना, का आम्हाला त्याचा अभिमान वाटतो. शिवजयंतीच्या पावन पर्वावर दिव्यांग जीवनदीप प्रतिष्ठानच्या वतीनं ऐतिहासिक किल्ले रायगडाला विशेष भेट देण्यात आली. या प्रेरणादायी मोहिमेदरम्यान दिव्यांग बांधवांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास प्रत्यक्ष गडभ्रमंती करून जवळून अनुभवला. आतापर्यंत केवळ पुस्तकांमधून रायगडचा गौरवशाली इतिहास वाचला होता, मात्र प्रत्यक्ष गडावर आल्यावर तो जणू प्रत्यक्ष जगल्यासारखं वाटलं, अशा भावना प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष जीवन मराठे यांनी व्यक्त केल्या. या भेटीचे औचित्य साधून रायगड पुरातत्व विभागाचे प्रमुख राजेश दिवेकर यांनी एक महत्त्वाची घोषणा केली. दृष्टीहीन बांधवांसाठी गडावर लवकरच ब्रेल लिपीतील 3 त्रिभाषिक माहिती फलक उभारले जाणार आहेत. या विशेष उपक्रमामुळे अंध व्यक्तींना आपल्या ज्ञानशक्तीनं आणि केवळ स्पर्शाच्या माध्यमातून शिवरायांचा दैदिप्यमान पराक्रमाचा वारसा समजून घेणे अत्यंत सुलभ होईल. रायगड या ठिकाणी ट्रेकिंगसाठी शिवजयंतीच्या निमित्ताने आलो होतो. आम्ही संपूर्ण रायगड हा बघितला. दिव्यांग जीवनदीप प्रतिष्ठान ही संस्था मुंबईवरनं दरवर्षी विविध गडकिल्ले सर करत असते. ट्रॅकिंगचा अनुभव अंध बांधवांना व दिव्यांग बांधवांना देत असते. आज हा आमचा 13वा किल्ला आहे. असे अनेक किल्ले आम्ही महाराष्ट्रातील ट्रॅकच्या माध्यमातून सर केले. आम्ही आपल्या महाराष्ट्रातील अनेक देणगीदार किंवा समाजसेवक यांच्या मदतीने हा उपक्रम राबवतो. तर आम्हाला खूप छान वाटलं. रायगड हा मी आतापर्यंत पुस्तकातून अभ्यासातून ऐकलेला होता, परंतु प्रत्यक्षात अनुभव खूप वेगळा होता. इथे आम्ही गाईड घेतलेला होता. गाईडच्या माध्यमातून आम्ही जे पुस्तकात ऐकलेलं होतं, आतापर्यंत जे पिक्चर टीव्ही चॅनलच्या माध्यमातून ऐकलेलं होतं, ही संपूर्ण माहिती प्रत्यक्षात इथे आल्यानंतर जी ऐकायला मिळाली किंवा जी आत्मसात करायला मिळाली ती खूप छान होती. आणि अक्षरशः आम्हाला इतिहासात गेल्यासारखं वाटलं आणि तो प्रत्यक्ष अनुभव आम्हाला आज या ठिकाणी आल्यानंतर मिळाला. खात्यातर्फे मी इथे नियुक्त आहे आणि या जे दिव्यांग बंधू आज इथं आले शिवजयंतीनिमित्त त्यांचं प्रथम मी स्वागत करतो. आणि अभिमान वाटला की त्यांना शिवरायांच्या प्रती फार म्हणजे कुतूहल होतं, ते त्यांनी प्रत्यक्षात अनुभवलं. आणि त्यांच्यासाठी खास करून
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण यांच्यासाठी 3 भाषेमध्ये इथे ब्रेल लिपीचे बोर्ड लावणार आहेत आणि QR कोड सुद्धा लावणार आहेत की जेणेकरून ते त्यांच्या ज्ञानचक्षुद्वारे ते त्याचा अनुभव घेऊ शकतात. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती ऐतिहासिक किल्ले रायगड येथे अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. या गौरवशाली सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे रायगड पोलीस दलानं दिलेली दिमाखदार मानवंदना. महाडचे तहसीलदार महेश चितोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात पार पडला. पोलीस पथकाचे शिस्तबद्ध संचलन आणि वाद्यवृद्धांच्या निनादात शिवरायांना मानवंदना देऊन आपले अभिवादन व्यक्त करण्यात आले. यावेळी जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषानं संपूर्ण किल्ला आणि रायगडचा परिसर दुमदुमून गेला होता. पोलिसांचे संचलन आणि राष्ट्रप्रेमाने ओतप्रोत भरलेली धून यामुळे उपस्थित सर्व नागरिक भारावून गेले होते. मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या शिवप्रेमींनी महाराजांच्या प्रतिमेला नमन करून स्वराज्याची मूल्ये आणि वारसा जपण्याचा निर्धार केला. रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. रोहा अष्टमी नगर परिषदेच्या वतीने आयोजित एका भव्य सोहळ्यात श्रीराम मारुती चौक ते नदी संवर्धन स्मारकापर्यंत वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. नगराध्यक्षा वनश्री शेडगे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या मिरवणुकीत शिवरायांच्या मूर्तीची पालखी शिवशाही थाटात मिरवण्यात आली. ढोल ताशांच्या कडकडाटाने आणि जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषानं संपूर्ण रोहा परिसर न्हाऊन निघाला होता. याप्रसंगी माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी आवर्जून उपस्थित राहून छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा केला. या मिरवणुकीत नगरपालिकेच्या शाळांनी विविध सांस्कृतिक देखाव्यातून आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. मुख्याधिकारी अजय एडके, उपनगराध्यक्ष अहमद दर्जी आणि सर्व नगरसेवकांसह शेकडो शिवप्रेमी नागरिक या ऐतिहासिक सोहळ्यात सहभागी झाले होते. चिपळूण तालुक्यातील सावड येथील सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती विविध उपक्रमांच्या माध्यमातून उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्याध्यापक राजेंद्र वारे आणि उपप्राचार्य विजय चव्हाण यांच्या हस्ते शिवप्रतिमेचं पूजन करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी मुख्याध्यापक वारे यांनी महाराजांच्या लोककल्याणकारी स्वराज्य निर्मितीसाठी दिलेल्या योगदानावर प्रकाश टाकला. सुधीर कदम आणि रोहित गमरे यांनी शिवचरित्रावर आधारित तयार केलेल्या आकर्षक भित्तीपत्रकांचे उद्घाटन सहाय्यक शिक्षक अशोक शितोळे यांनी केले. साक्षी गोरे, युवराज रसाळ आणि नेहाल जाधव या विद्यार्थ्यांनी भाषणातून महाराजांचे शौर्य आणि प्रशासकीय कौशल्यांचे पैलू मांडले. विशेषतः पन्हाळगडाच्या ऐतिहासिक संघर्षावर अभ्यासपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले. या सोहळ्यासाठी शाळेचे सर्व शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रीवर्धन तालुक्यातील बागमांडला ते शहरापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त 20 किलोमीटर अंतराची भव्य रथ मिरवणूक उत्साहात काढण्यात आली. या भव्य रथोत्सवामुळे संपूर्ण परिसर शिवमय झाला होता. मावळा संघटनेच्या वतीने आयोजित या विशेष सोहळ्याची सुरुवात शक्तीपीठ बागमंडला जेटी येथून ढोल ताशांच्या प्रचंड गजरात झाली. मार्गावरील प्रत्येक वेशीवर ग्रामस्थांनी आणि नागरिकांनी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून रथाचे जल्लोषात स्वागत केले. महिलांनी पारंपरिक आरत्या ओवाळल्या तर लहान मुलांनी शिवरायांवर फुलांचा वर्षाव केला. हा रथोत्सव श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे शहरातून पुढे सरकला. डीजेवर वाजणारी शिवरायांची गाणी, फडकणारे भगवे झेंडे आणि जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी अवघे वातावरण भारून गेले होते. तालुक्यातील विविध गावातील शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येनं या मिरवणुकीत सहभागी झाले होते. पेण येथील मदर तेरेसा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात प्रभात फेरीनं करण्यात आली. ही रॅली शाळेपासून शिवाजी महाराज चौकापर्यंत काढण्यात आली, जिथं महाराजांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. शाळेचे अध्यक्ष गौतम पाटील यांनी शिवप्रतिमेचे विधिवत पूजन केले. यावेळी प्रसिद्ध व्याख्यानकार मनोज पाटील, मुख्याध्यापिका कोमल थळे आणि इतर शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या जीवनावर आधारित प्रेरणादायी भाषणे, वीररसयुक्त पोवाडे आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. मनोज पाटील यांनी आपल्या शिवव्याख्यानातून महाराजांचा गौरवशाली इतिहास प्रभावीपणे मांडला. आपला महाराष्ट्राचा राजा शिवछत्रपती महाराज यांची जयंती, या जयंतीनिमित्त आमची शाळा मदर टेरेसा इंग्लिश मीडियम स्कूल पेण या शाळेमध्ये आम्ही ही जयंती साजरी करण्यासाठी काही मुलांचे कार्यक्रम आणि ह्या कार्यक्रमानिमित्त आजचे जे प्रमुख पाहुणे आम्हाला जे लाभलेले आहेत ते म्हणजे माननीय
श्री मनोज नाना पाटील सर, जे खरंच त्यांनी जे शिवरायांच्या बद्दल आम्हाला व आमच्या लहान मुलांना, विद्यार्थ्यांना जी माहिती सांगितलेली आहे ती खरोखरच अनमोल आहे. आणि या माहितीतून आपण आपलं शाळेनिमित्त मुलांना, विद्यार्थ्यांना पुढचं भविष्य म्हणजे भारताचं भविष्य घडवत आहोत, याच्यासाठी त्यांनी चांगले आम्हाला मार्गदर्शन केलेले आहे. रोहा शहरात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात साजरी करण्यात आली. रोहा नगर परिषदेच्या वतीनं वनश्री शेड यांच्या मार्गदर्शनाखाली हा भव्य सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. सायंकाळी ऐतिहासिक राम मारुती चौकातून शोभायात्रा आणि मिरवणुकीला प्रारंभ झाला. ढोल ताशांच्या गजरात, लेझिम खेळत आणि जय शिवाजी जय भवानीच्या घोषणांनी संपूर्ण रोहा शहर शिवमय झाले होते. विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत ऐतिहासिक सादरीकरण करत मिरवणुकीत रंगत आणली. या मिरवणुकीत माजी आमदार अनिकेत तटकरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मुख्याधिकारी अजय एडके, उपनगराध्यक्ष अहमद दर्जी, सभापती मयूर दिवेकर, पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. राम मारुती चौक ते शिवसृष्टीपर्यंत निघालेल्या भव्य मिरवणुकीत महिलांसह मुस्लिम बांधवांचा सहभाग मोठा पाहायला मिळाला. छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती उत्सव पोलादपूर तालुक्यात विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. इतिहासप्रेमी आणि शिवभक्तांनी स्वराज्यातील कांगोरीगड अर्थात मंगळगडावर शिवजयंती साजरी करण्यासाठी मोठी गर्दी केली होती. पहाटेपासूनच शिवभक्त गडाच्या पायथ्याशी जमा झाले होते आणि जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषानं संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. समुद्र सपाटीपासून 2462 मीटर उंचीवर असलेल्या खडतर गडावर चढाई करताना तरुणांनी शिवकालीन इतिहासाची माहिती घेतली. विशेष म्हणजे साडे मोरसडे विभागातील शिवभक्तांनी मागील 10 दिवसांपासून मेहनत घेऊन गडाची पायवाट चालण्यायोग्य बनवली. तसेच गडावर स्वच्छता मोहीम देखील राबवण्यात आली. शिखरावर पोहोचल्यानंतर रायगड जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर निलेश कुंभार यांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी त्यांनी शिवप्रेमींसोबत 3 तास पायपीट करत गडाला भेट दिली. मी प्रथमतः निवडून आल्यानंतर आपल्या 396व्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त आपल्या पोलादपूर तालुक्यातील कांगोरीगड येथे या पावन दिनी येण्याचा मान मला मिळाला, याचा मला अभिमान आहे. आणि हा क्षण केवळ आपल्या राजे छत्रपती शिवाजी महाराजांची पराक्रमाची आणि स्वाभिमानाची साक्ष देईल. आणि इथे आल्यानंतर मी या जनतेचं खरंच कौतुक जेवढं करावं तेवढं कमी आहे. जवळपास 1.5 ते 2 तास या गडावरती चढायला लागतात आणि जवळपास छोटी मुलं, माझ्या माता, बंधू आणि वृद्ध सगळी हे 1.5 ते 2 तास चढून इथं आलेले आहेत. तर आता माझी जबाबदारी निवडून आल्यानंतर फक्त एकच राहील. पहिलं तर मी एक आढावा घेईल की हा आपला जो कांगोरीगड किल्ला आहे, तो कांगोरीगड किल्ला आपल्या पर्यटनाच्या कोणत्या श्रेणीमध्ये आहे. जर तो श्रेणीमध्ये नसेल तर माझा प्रयत्न असेल की तो पहिल्यांदा तो क श्रेणीमध्ये आणायचा आणि क श्रेणीमध्ये आणल्यानंतर त्याला डेव्हलपमेंटसाठी जो निधी लागणार आहे तो निधी जास्तीत जास्त इथं कसा येईल हा माझा पहिला प्रयत्न राहील. आणि त्याच्यानंतर जो दुसरा प्रयत्न आहे तो रस्ता आणि इथे लाईट. तर रस्ता आणि लाईट इथे कशी येईल हे माझ्या 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये तो आणण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. आणि माझी जनतेबरोबर यांच्या जी आता चर्चा झाली त्यांची साथ आहेच आणि त्यांच्या साथ आणि सहकार्याने मला ते नक्कीच शक्य होईल. यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिनसह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त माझे कोकण.